हॅलो, आवाज येतोय? हा. सो व्हॉट इज मीन बाय आर्मेचर रिएक्शन? पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. दिस वन इज फील्ड वाइंडिंग N and S pole which is created using the electromagnet. So by giving DC supply, DC supply देऊन आपण फील्ड वाइंडिंग बरोबर जे आहे तर त्या फील्ड मधून आपण काय तयार करतोय? फ्लक्स तयार करतोय. ओके. The another winding is called as stator winding or armature winding. Another winding is called as stator winding or armature winding, which is at outer side. बरोबर. outer side ला दुसरा winding आहे ज्याला आपण काय म्हणतोय? armature winding, which gives a three-phase output. Which gives a three-phase output RYB. Right. So to generate three-phase output, we required three windings. So R, Y, and B. So these are the three windings, right? So काय होईल बघा, when DC supply is fed to the rotor or field winding, the flux which is produced around the field winding with help of prime mover. आता प्राइम मूव्हर म्हणजे काय तर डिझेल इंजिन असेल किंवा जे टर्बाईन असेल ते वापरून तुम्ही याला काय कराल, या फील्ड वाइंडिंगला रोटेट कराल. सो द फ्लक्स गेट कट बाय दिस कंडक्टर. सो दिस इज अ आर्मेचर कंडक्टर, राइट? अँड field winding flux get cut by the armature conductor. EMF is induced in armature conductor. EMF is induced in armature conductor. So we get the supply voltage across the three phases. So this is the working of alternator. So when you connect load to the alternator, जर तुम्ही इथे लोड कनेक्ट केला, थ्री फेज लोड, तर काय होईल? दी करंट फ्लोईंग थ्रू दी वाइंडिंग, या स्टेटर वाइंडिंग मधून करंट फ्लो होईल. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे, वेन करंट फ्लोईंग थ्रू दी कंडक्टर, व्हॉट हॅपन? दी फ्लक्स सेटअप अराउंड दी कंडक्टर. दी फ्लक्स सेटअप अराउंड दी कंडक्टर. आता काय होईल? हे फ्लक्स जे कंडक्टरच्या अराउंड तयार झालेलं फ्लक्स आहे, हे काय करेल? या फील्ड फ्लक्सला एकतर असिस्ट करेल किंवा अपोज करेल. सो नेट रिझल्टंट फ्लक्स इन दी एअर गॅप गेट्स मॉडिफाईड. नेट रिझल्टंट फ्लक्स, बरोबर. नेट रिझल्टंट फ्लक्स जे आहे ते काय होणार? विच गेट्स मॉडिफाईड ड्यू टू दी फ्लक्स प्रोड्यूस्ड अराउंड दी आर्मेचर कंडक्टर. फ्लक्स प्रोड्यूस्ड अराउंड दी आर्मेचर कंडक्टर, and that is called as armature reaction. That is called as what? Armature reaction in case of alternator. ओके. तुम्ही याच्या अगोदरच्या सब्जेक्ट मध्ये बघितलेला होता आर्मेचर रिएक्शन इन केस ऑफ डीसी मशीन. तर इथे आपण काय म्हणतोय? आर्मेचर रिएक्शन इन केस ऑफ अल्टरनेटर. अल्टरनेटर मध्ये आर्मेचर रिएक्शन कशी असते? तर when EMF induced in the winding, right, current flowing through the and load is connected to the stator winding, what happened? Armature winding, current flowing through the winding, right, so that own flux set up around the coil or around the armature conductor, and that flux which modifies the main flux, or we can say the air gap flux, and that is called as armature reaction. आता लक्षात घ्या, इथे जर रेजिस्टिव्ह लोड असेल, बरोबर, तर करंट आणि व्होल्टेज काय असतील? व्होल्टेज अँड करंट आर इन फेज. व्होल्टेज अँड करंट आर इन फेज, राईट? अँड वी कॅन से द फ्लक्स विच इज 90 डिग्री लॅगिंग टू दी व्होल्टेज. 90 डिग्री लॅगिंग टू दी व्होल्टेज. तर ही सिच्युएशन असेल समजा कधी, वेन
when the load is resistive. When the load is resistive. Okay. So if load is inductive, what happened? The current is 90° lagging to the voltage and flux 90° again lagging, right, to this current, and so that the armature reaction, which is demagnetized type armature reaction. Okay. In case of कॅपॅसिटिव्ह लोडिंग मध्ये काय असणार? व्होल्टेज पेक्षा करंट काय असतो? लीडिंग असणार. व्होल्टेज पेक्षा करंट लीडिंग असणार. ओके. अँड सो द फ्लक्स which shows the magnetizing type of armature reaction. म्हणून तुम्ही रेजिस्टिव्ह लोड लावलात तर तुम्हाला काय मिळेल? आउटपुट जे मिळेल त्याच्यामध्ये क्रॉस मॅग्नेटायझेशन मिळेल. रेजिस्टिव्ह लोड मध्ये काय मिळणार? क्रॉस मॅग्नेटायझेशन. क्रॉस मॅग्नेटायझेशन म्हणजे नेमकं काय? सो इफ दिस इज दी एअर गॅप फ्लक्स, राईट, सो दी फ्लक्स produced during armature reaction, which for certain time it assists the air gap flux, for certain time it opposed to the air gap flux. So त्यालाच आपण काय म्हणतो, म्हणजे काही वेळासाठी काय होणार तर टर्मिनल व्होल्टेज जे आहे ते नॉर्मल पेक्षा वाढेल, काही वेळासाठी नॉर्मल पेक्षा कमी होईल. पुढच्या हाफ सायकलला नॉर्मल पेक्षा वाढेल, पुन्हा त्याच्या नेक्स्ट हाफ सायकलला नॉर्मल पेक्षा कमी होईल. सो या आर्मेचर रिएक्शनला काय म्हटलं जातं? या आर्मेचर रिएक्शनला काय म्हटलं जातं? किंवा या मॅग्नेटायझिंग फील्डला आपण म्हणतो क्रॉस मॅग्नेटायझिंग फील्ड. क्रॉस मॅग्नेटायझिंग फील्ड अँड द आर्मेचर रिएक्शन इज कॉल्ड ॲज क्रॉस मॅग्नेटायझिंग आर्मेचर रिएक्शन. क्रॉस मॅग्नेटायझिंग आर्मेचर रिएक्शन. हे झालं कोणत्या लोडिंगसाठी? रेजिस्टिव्ह लोडिंगसाठी. कोणत्या लोडिंगसाठी? रेजिस्टिव्ह लोडिंगसाठी. लक्षात घ्या. So for inductive loading ला काय होईल? इथे दाखवलेलं आहे बघा. काय रे गौरव? So for inductive loading what happened? This is the main flux. The flux produced by armature conductor, which is 180° lagging, 180° lagging, and so the flux linking with armature gets decreased. बरोबर. काय होईल तर रिझल्टंट फ्लक्स जे आहे, रिझल्टंट फ्लक्स ते काय होणार या कंडिशन मध्ये? रिझल्टंट फ्लक्स डिक्रीजेस. रिझल्टंट फ्लक्स डिक्रीजेस. अँड सो जर रिझल्टंट फ्लक्स डिक्रीज झालं तर काय होणार? फ्लक्स कटिंग्स जे आहेत, बरोबर, फ्लक्स लिंकिंग विथ आर्मेचर जे आहे ते ऑब्विसली काय होणार? रिड्यूस होणार. बरोबर. फ्लक्स लिंकिंग विथ आर्मेचर काय होणार? रिड्युसेस. अँड सो आउटपुट किंवा टर्मिनल व्होल्टेज ज्याला आपण म्हणतो, बरोबर, आउटपुट व्होल्टेज ऑल्सो रिड्युसेस. So the armature reaction for inductive loading, which is demagnetizing type, okay. For the capacitive loading मध्ये काय असतं तर करंट लीडिंग असतो, बरोबर. This is a voltage, this is the current. समजूया आपण. ओके. सो करंट लीडिंग आहे and the flux which is 90° lagging to the current, and so that the armature reaction which is magnetizing type armature reaction, because the flux produced by armature reaction or flux produced by the armature conductors because of the capacitive
during the capacitive loading which assist the main flux, and so the net flux or the resultant flux increases. As resultant flux increases, flux linking with armature or flux cutting increases. बरोबर, flux cutting काय होणार, increase होणार. As flux cutting increases, the terminal voltage increases. The terminal voltage increases. म्हणजेच काय होतंय, तर टर्मिनल व्होल्टेज समजा 230 आहे असं समजूया आपण. जर तुम्ही कॅपॅसिटिव्ह लोडिंग दिला तर ते काय होणार, 250 260 वगैरे होईल प्रॅक्टिकल. ओके, इकडे लॅगिंग टाइप लोड म्हणजे इंडक्टिव्ह टाइप लोड असेल समजा 230, जर तुम्ही सप्लाय व्होल्टेज तुम्हाला मिळत असेल समजूया आपण, तर त्यावेळी ते काय मिळेल, 210 टाइप 210 किंवा 200 वगैरे मिळेल. याचा अर्थ काय, दी रेग्युलेशन विच इज निगेटिव्ह हिअर किंवा डाऊन रेग्युलेशन आपण ज्याला म्हणतोय. आणि या कॅपॅसिटिव्ह लोडिंगला मात्र काय होत आहे, टर्मिनल व्होल्टेज पेक्षा जास्त तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळत आहे. सो दी रेग्युलेशन इज निगेटिव्ह. हिअर दी रेग्युलेशन इज पॉझिटिव्ह, हिअर दी रेग्युलेशन इज व्हॅल्यू ऑफ रेग्युलेशन इज निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके, सो if the power factor is at intermediate stage, बरोबर, 0.7 पॉवर फॅक्टर म्हणतोय आपण समजा. सो फॉर 0.7 पॉवर फॅक्टर, the cross magnetizing effect which is seen, which is observed. Cross magnetizing, हे जावं लवकर लवकर जावं म्हटलं, वेळ काढत होता पटापट. सो फॉर the certain part of cycle, what happened, the flux is assisting for next part which is काय होतं, इथे अपोज करताय. बघा, नेट फ्लक्स वाढताय, हे फ्लक्स कमी होत आहे. राईट, डायरेक्शन दोघांच्या वेगळ्या आहेत. इथे मात्र बघितलं एवढ्या पार्ट मध्ये तर हे फ्लक्स कमी होत आहे. राईट, हे काही वेळासाठी फ्लक्स कमी होत आहे. तर अशा प्रकारे हे काय होत आहे, तर काही वेळासाठी तुम्हाला असिस्ट होईल, काही वेळासाठी अपोज होईल. राईट, काही वेळासाठी असिस्ट होईल, काही वेळासाठी अपोज होईल. थोडक्यात सांगायचं तर या रेजिस्टिव्ह लोडिंगला तुम्हाला क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट म्हणजे थोडक्यात काय, तर काही सायकलच्या पार्टसाठी तुम्हाला समजा आउटपुट टर्मिनल व्होल्टेज 230 आहे तर ते त्यापेक्षा जास्त मिळेल, काही पार्ट ऑफ सायकलसाठी ते कमी मिळेल. राईट, सो दॅट इज नथिंग बट दी आर्मेचर रिएक्शन. ओके, तुमच्या लक्षात आली का आर्मेचर रिएक्शन?